चेहरा, अर्धा चेहरा तर ऑलमोस्ट कवर झाला आहे. काय माहिती काय होतंय, क्रीम वगैरे यूज करते मी पण तरी पण काहीच वर्क नाही करते. आय थिंक इट विल टेक टाईम, बट आय होप की दिवाळीपर्यंत तरी ॲटलिस्ट ठीकठाक होईल. हां, तर जर तुम्ही टायटल बघितलं असेल तर त्यावरून कळेलच तुम्हाला की मी घरी जाते आज. माझी चेक इन वगैरे मी आधीच करून ठेवलं आहे, पण अजूनपर्यंत मी नाही बॅग पॅक केली ना काही. सो आय वॉज लाईक वाय नॉट, लेट्स शेअर व्हिडिओ विथ यू गाईज हाऊ आय विल डू माय पॅकिंग अँड ऑल. तर व्हिडिओ असाच कंटिन्यू बघत राहा. सर्वात आधीच मला फ्रेश व्हायचे, जेवण वगैरे ते पण बनवायचे. थोडी लेटच गेलेली मी जिममध्ये, ॲक्च्युली लवकर जायला पाहिजे होतं, पण माहीत नाही का बरं मला रात्री झोपच नव्हती आली. म्हणजे ऑलमोस्ट 3-3:30पर्यंत जागी होती मी. तर मी गडबडीत व्लॉगच कंटिन्यू करायला विसरली. ॲक्च्युली मी जिममधून आल्यानंतर फ्रेश झाले, आंघोळ वगैरे केली, स्वयंपाक केला, जेवण वगैरे केलं, भांडी सर्व करून झालं आहे. कारण मला कचरा टाकण्यापासून लॉन्ड्री आणण्यापासून सगळं काही करून ठेवायचं होतं आधीच. माझा चेहरा बघताय, आय हॅव नो वर्ड्स फॉर दिस. आय होप की मी परत येईपर्यंत होऊन जाईल ते ठीक. पण बॅगमध्ये मी जस्ट अशी रॅन्डमच टाकते, कारण माझं पॅकिंग कसं असतं ना की मी घेते आणि तसंच टाकून देते, घेते आणि तसंच टाकून देते. याच्यामुळे नाही माझ्या बॅगेत जागा राहत, नाही ती व्यवस्थित बसत. पण आय नो की मी काय करते, पण तरी पण ना म्हणजे ती आता एक सवय झाली आहे की तसंच असतं माझं पॅकिंग. म्हणजे तेच आहे, मला व्यवस्थित पॅकिंग वगैरे नाही करता येत. सो तरी भरपूर काही अजून गोष्टी राहिल्यात ज्या टाकायच्या आहेत. जास्त काही सामान तर मी घेऊन नाही जाणार आहे, पण तरी पण तेच थोडं करता तरी होऊनच जातं. तर आता मी तयार व्हायला घेतले, हे शर्ट घातलं मी. त्यानंतर मी तुम्हाला माझा पूर्ण लुक कंप्लीट झाल्यानंतर तर दाखवेलच की मी काय वगैरे विअर केलं आहे. चला रेडी होऊया. माझं प्लॅनिंग होतं 4 वाजता निघायचं, घरी ऑलरेडी 4 वाजलेत. मला थोडं मी मॉइश्चरायझर लावलं आहे, त्यानंतर थोडंसं सनस्क्रीन, थोडं तरी मेकअप करावं, कारण हे खूपच रेड झालं आहे माझ्या चेहऱ्यावर. सो ॲटलिस्ट थोडं प्रेझेंटेबल तरी दिसेल. त्यामुळे हे ते सिरम जे मी डीएममधून घेतलेलं, खरंच एवढं चांगलं आहे ना, एवढं लॉंग लास्टिंग राहतं याने मेकअप. आणि पूर्ण ना असा कसं सांगू शकते मी, असं पूर्ण मॅट फिनिशिंग देतं आणि मेकअप एवढा व्यवस्थित बसतो ना याने, खूपच मस्त. 2-3 ड्रॉप्स घेऊन मी लावणार आहे. माझ्याकडे जो शेड आहे ना फाउंडेशनचा, तो ॲक्च्युअलमध्ये माझा शेड नाही आहे. म्हणजे तो ना थोडा जास्तच डार्क आहे. म्हणून मी काय करते, थोडं फाउंडेशन घेते, त्यानंतर थोडं ना लाईटर शेडचा मी एक हे घेतला आहे, काय म्हणते कन्सिलर, आणि ते 2 मिक्स मॅच करते, जेणेकरून मग माझा शेड तयार होईल.
मी डॉट डॉट मेथडने लावायचं प्रिफर करते, कारण असं ना मला इझी वाटतं ब्लेंड करायसाठी. नाहीतर मग ते सगळ्या ठिकाणना व्यवस्थित लागत नाही. आणि हो, सेम प्रमाणात गळ्यावर पण लावा, नाहीतर फक्त चेहरा दिसतो मेकअप केला आणि दोन्हीचा शेड ना गळ्याचा आणि चेहऱ्याचा खूप वेगळा दिसतो. खूप वियर्ड वाटतं ते बघायला. माझ्या रूमची हालत तर अशी करून ठेवली ना मी, आय कॅनॉट इव्हन टेल यू. बघू आल्यानंतर होईलच काय आहे. आणि थोडं वॅसलीन, टू मॉइश्चराइज सो दॅट लिपस्टिक व्यवस्थित बसेल. त्यानंतर पावडरने हे मी सगळं सेट करते. थोडंसं ब्लश. पण ते थोडंसंच लावते जेणेकरून थोडे तरी कलर ॲड होतील चेहऱ्यामध्ये, नाहीतर फक्त पूर्ण व्हाईट व्हाईट नको दिसायला. I don't know if you can see in video or not. अगदी थोडंसंच लावलंय मी. आणि हे सगळं मेकअप फिक्सरने फिक्स करून घेणार. वाळावं हे लवकर. त्यानंतर माझं एवढं आता आयलाइनर वगैरे तर नाही लावायचं मला, तर फक्त मस्करा लावणार आहे मी. कारण जर तुम्ही जर जवळून बघाल तर जर मी काहीच नाही लावलं डोळ्यांना तर यू कॅनॉट इवन सी लाईक माझे हे जे पापण्या वगैरे आहेत ना काहीच नाही दिसणार. एवढ्या त्या पूर्ण वाईट वाईट होऊन जातात. सो ॲटलिस्ट समथिंग बेटर दॅन हॅविंग नथिंग. कॅन यू सी डिफरन्स? एवढं स्पष्ट नसेल दिसत कॅमेरामध्ये, पण आहे फरक तर दिसतोय. हां ओके. तर आता फक्त लिपस्टिक राहिली. तर माझी एक फेवरेट लिपस्टिक आहे जी ना ॲक्च्युअल माझ्या ओठांच्या शेडची आहे. खूप आवडते ती मला. ही आहे ती. इट्स नेम इज
बॉर्जॉइस रग वेल्वेट आणि याचा शेड आहे 24 मॅट मी. एवढा सुंदर आहे ना, म्हणजे जसं नाव आहे ना वेल्वेट, रग वेल्वेट, ॲक्च्युली ती वेल्वेट सारखी ग्लाइड होते तुमच्या लिप्सवर. कॅन यू सी? आणि मला वाटतं हा शेड जो आहे ना, हा प्रत्येकच इंडियन टोनवर खूप छान दिसेल, म्हणजे एकदम परफेक्ट जाईल. हेअरस्टाईलसाठी काय करावं सुचत नाही मला. सो आता माझा प्लॅन असा आहे की व्हॉट इफ आय विल जस्ट टाय ऑल द हेअर इन अ पोनी. That's it. हां, थकले आहे मी. तरी पण हा घेऊन जाते मी सोबत एक क्लचर, कारण कधी पण माझा प्लॅन चेंज होऊ शकतो. मी ना भरपूरदा असं करते की नवीन नवीन हेअरस्टाईल ट्राय करून बघते, कारण मला ना तेवढ्या काही हेअरस्टाईल नाही आहेत. म्हणजे नवीन म्हणजे माझ्यासाठी तेच की एक पोनी किंवा वेणी, त्यानंतर अर्धे केस घेऊन त्याला क्लचर लावणे, ते असं काहीतरी मी करून बघते. पण नंतर ना असं होतं की मी थोड्या वेळानंतर, म्हणजे हार्डली 1-2 तास मी राहू शकते, त्यानंतर परत मी माझा क्लचर घेते आणि वर केस बांधून ठेवते. सो ऑलवेज मी माझ्या बॅगमध्ये, नो मॅटर मी कोणती हेअरस्टाईल करते, एक तरी क्लचर ठेवते, जेणेकरून जस्ट इन केस माझा माइंड जर चेंज झाला तर असावं माझ्याकडे काहीतरी लावायला. असा काही आउटफिट आहे माझं. जस्ट शूज घातले मी नॉर्मल, आणि दिस इज हाऊ आय एम विथ माय पिंपल्स. आणि एक मी जॅकेट पण घेतले सोबत, की कारण ना फ्लाईटमध्ये असतेच थंडी, नो मॅटर तुम्ही कोणत्या पण सीझनमध्ये जाताय, एनी टाईम. सिक्रेट चेक वगैरे मला क्लिअर करून झालं आहे, म्हणजे चेक इन वगैरे पण झालं आहे, बोर्डिंग पास मिळाली आहे, ऑलरेडी एअरपोर्टवर आली आहे मी. आणि आय कॅनॉट इवन एक्सप्लेन इन वर्ड्स हाऊ दिस फील्स, लाईक वेन यू आर व्हेरी अवे फ्रॉम होम अँड यू आर जस्ट गोईंग फॉर युअर लीव, लाईक दिवाळी अँड ऑल द स्टफ. खूप एक्सायटेड आहे मी. चला, ॲज अ क्रू माहिती आहे का, मी आजपर्यंत म्हणजे भरपूर मोठ्या सिटीजमधल्या एअरपोर्टमध्ये गेली आहे, एअरपोर्टवर गेली आहे. पण माहीत आहे का, हे जसं एअरपोर्ट आहे ना, तेवढं मला आजपर्यंत कोणतं एअरपोर्ट नाही आवडलं आहे. म्हणजे मुंबईचं पण एअरपोर्ट खूप सुंदर आहे, पण मी ते म्हणजे इतक्यादा नाही गेली आहे जेवढं इतक्यात आली इथे आली आहे म्हणून. पण बाकीच्या ठिकाणचे तर मला एवढे नाही आवडले. सो दिस इज वन ऑफ द बेस्ट एअरपोर्ट गाईज. त्यांचे ड्युटी फ्री, कॅफेज अँड ऑल द थिंग, लाउंज स्पेशली. Oh my god, it's like next level. Finally the boarding has started, guys. And this is me enjoying my movie with the view. आणि यानंतर मी व्हिडिओ शूट करायचंच विसरली, आणि मूवी बघता बघता कधी मला झोप लागली कळालंच नाही, आणि त्यानंतर व्हिडिओ एंड करायचा पण मी विसरून गेली. तर चला, हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि चला, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.